नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणे गावातील एका 9 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधामाने अत्याचार केल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुक्यातील सकल नाभिक समाजाने तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर मुंबईत घुसून मंत्रालय बंद करू असा थेट इशारा यावेळी नाभिक समाजाने सरकारला दिला आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित नामदेव गुंजाळ या 65 वर्षीय इस्माने 9 वर्षीय मुलीवर धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता। संशयित मंगळवारी मालेगाव न्यायालयात हजर केले असता 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संशयित नामदेव गुंजाळ याला सायंकाळी 4च्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी सरकार पक्षातर्फे वकील संजय सोनवणे यांनी युक्तिवाद केला। या संदर्भातली माहिती आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। दिनांक खमताणे तालुका सटाणा येथे नाभिक समाजाच्या 10 वर्षीय मुलीवर 70 वर्षीय नराधमाने अत्याचार केला। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रकार खूप होत आहेत। अल्पवयीनांवर बलात्कार करण्याचे प्रकार मागील 4 वर्षांमध्ये खूप वाढलेले आहेत। मग ती गोंडगावची घटना असेल, खमताण्याची घटना असेल, डोंगराळ्याची घटना असेल किंवा यापूर्वी झालेली कोपर्डी घटना असेल, तर लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा नराधमांना जलद गती न्यायालयात खटले चालून 100 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा कोवळ्या मुलांना टार्गेट बनवून जर कोणी नराधम असे कृत्य करत असेल तर त्यांना त्वरित फाशी देऊन समाजापुढे एक भय निर्माण होईल अशा परिस्थितीने सरकारने पावले उचलली पाहिजे। आणि नाभिक समाजाच्या मुलीला जो अत्याचाराला सामोरे जावं लागलं, नाभिक समाजाला या गोष्टींवर त्वरित न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो शासनाला। धन्यवाद। ही जी केस झालेली आहे ती 5 कोर्टात चालू आहे। आमची नाभिक समाजाच्या वतीने दादासाहेब उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करण्यात यावी आणि नाही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात धडक मोर्चा काढू, मंत्रालय बंद करू। आम्ही पुरा महाराष्ट्राचे नाभिक समाज इतर 12 बुलेदारांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयात मोर्चा काढू आणि बंद करू, मंत्रालय बंद करू। एवढी आमच्या नाभिक समाजात पावर आहे। अन्याय अत्याचाराचा पर्यंत आम्ही भरपूर सहन केला। याच्या पुढे नाभिक समाज इतर समाज 12 बुलेदार अत्याचार अन्याय सहन करणार नाही। सकल नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत।